पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याती जन्म हो का भलते याती परी मिन चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नम म्हणे कमळापती येची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा लोकाभिरामरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मायुगुपिते तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रताप पांडुरंगा करू सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवं सुतं देवं कंसजानूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्य जय 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 सुसुम वेदा परपादेवाची गणेशो सकलाकाशो निवृत्तिदासो जयंचे गिरी स्मरण होय सकल विद्येचार्य ग्रंथाची वंदू श्री चरण श्री गुरूंची हे नमस्कारो आता मस्तके पायावरी
माझा अर्ज तुमच्यावर लय मोठी भिस्त आहे माझी. इकडे बघू सांभाळून घेऊ आपण इकडे काय विषय हा म्हातारे म्हणतात समजून घ्या बाबा इकडे माझ्याकडे लक्ष द्या हा फक्त 4 तास. आपल्या आपली माणसं आपल्या हातात पाहिजेत ना. हे जे देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी परमेश्वर परमात्म्याच्या कृपेनं थोर संतांच्या आशीर्वादावर तुम्हा सर्व सज्जन वापरच्या सहकार्याने चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवंताचे लढेवाळ भक्त ज्यांनी परमार्थाचा पिटू भक्तीचा डांगोरा. नामाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यात परदेशात जगभर पोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते भगवंताचे निष्ठावंत भक्त नामदेवरायांचा मागणी पर प्रकरणातला 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय देवाकडे मागणी मागतायत. एक तर पहिला प्रश्न आहे मागावं कुणी मागावं कुणाला आणि मागावं काय. नामदेवराय म्हणतात देवाकडे द्यायचं ना देवा हेच दे काय हेच दे एवढं दे काय काय दे हे जे देवा पै मागत देवाकडे मागत. चरण सेवा अखंडित तुझ्या चरणाची सेवा मला मिळावी. अजून काय पाहिजे नामदेवराय. नामदेवराय म्हणतात वास द्यावा पंढरीचा वास नाही. वास म्हणजे मला निवास राहायला त्या ठिकाणी द्या कुठं पंढरीचा. अजून काय पाहिजे का नामदेवराय म्हणतात हो देवा सदा संग हरिदासाचा. सदा संतांची संगते सदविचारांची संगते ग्रंथांची संतांची संगते सदा संग हरिदासाचा. अजून काय नामदेवराय अजून काय आहे का. नामदेवराय म्हणतात कुठल्याही कुळामध्ये कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही वर्णामध्ये मी जन्माला जरी आलो माझी फक्त हरिभक्ती चुकू देऊ नको देवा. अजून काही इच्छा आहे का. नामदेवराय म्हणतात देवा तुला पुन्हा विनवणी करतो एवढंच मला पुन्हा 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 एवढंच दे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मी मांडला. 4 चरण लक्षात आली आली कीर्तन संपलं. चला रे वा वा याच्यासाठी का 8 तास याच्यासाठी का त्रास एवढा सायास करून या ठिकाणी आणि म्हणून उर्वरित चिंतन मांडत असताना थोडंसं परिहार देणं गरजेचं आहे. सर्वांना ज्ञात आहे माहिती असणारे आपल्या या मौजे जोगवडी गावामध्ये सध्या जरी नाव जोगवडी असेल तरी उद्या काला होईपर्यंत याचं नाव प्रति पंढरपूर आहे. विठाला विठाला पंढरपूर एवढ्यासाठी मी म्हटलं का जिथं नामाचं जय घोष आहे तिथं भगवान परमात्म्याचं अधिष्ठान आहे. आणि मग ज्या दिवशी आपण कलश पूजन केलं या जोगवडी गावामध्ये त्याच दिवशी भगवान परमात्म्यानं पंढरपुरामधली वीट सोडली आणि येऊन या जोगवडी नामक गावामध्ये पंढरपूर नगरीमध्ये वास्तव्याला आहे. उद्या शेवटचा माणूस जेवेपर्यंत भगवान इथून हलणार नाही. फक्त ज्याला पाहता येईल त्याने पहा ज्याला ओळखता येईल त्याने ओळखा ज्याला त्याची सेवा करता येईल त्याने करा. आणि म्हणून या गावातील आबालवृद्ध माझा बालचम असेल तरुण वर्ग असेल महिला मंडळ असेल पुरुष मंडळी ज्येष्ठ मंडळी सर्व वारकरी संप्रदाय या ठिकाणी ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या अन्नदाते अर्थदाते सगळे सेवेकरी मंडळी आणि सर्वांच्याच सहयोगातून सहकार्यातून चालू असणारा हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या सोहळ्याची आजची वय वर्षे 114 ऐकायचं फक्त जुनाट जुगाडीचे नाही. आणि म्हणून असा असणारा जुना परंपरागत चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा 113 वर्षाची परिपूर्णता करून 114व्या वर्षाची सांगता
आणि उद्याच्याला सांगता होणारे आजची जागराची कीर्तनारूपी सेवा माझ्या वाट्याला मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. आणि म्हणून कीर्तन करण्यापेक्षा आमच्या आद्यरामांकर महर्षी वाल्मिकींच्या शुभेच्छा घेऊन मी या ठिकाणी उपस्थित आहे. विठाला आणि म्हणून सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सगळ्यांच्याच विनंतीवरून या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मी आलो ते माझे परमार्थिक वैभव, परमार्थ प्रेमी, परमार्थ स्नेही आदरणीय श्री हरिभक्तीवरण शंकरप्पा धुमाळ यांनी गेल्या 4-5 महिन्यापूर्वी माहूर गावामध्ये त्यांच्या बहिणीच्या घरी माझं चिंतन ऐकलं आणि तेव्हापासून हट्ट महाराज आमच्याही गावाला एकदा सेवा द्या. आम्ही काय सेवे करीत आहोत. तू काय म्हणे माझं धाडीले निरोपा किंवा सेवके करावे सांगितले का. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. माझ्याबरोबर ज्यांच्यामुळे ही सेवा त्यांना ऐकायला भेटली शंकरप्पांना, ते ज्यांच्याकडे आले होते ते आदरणीय प्रवीणदादा जगताप, तेही माझ्या बरोबर आले. त्याचबरोबर आणखी दुग्ध शर्करा योग माझा भाचाई उपस्थित आहे इथं. तो तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही त्याला सगळे दिसतात, कारण एवढं मोठं चित्रीकरणाचं काम त्यानं या ठिकाणी चालू आहे. मी आलेल्याच विनंती केली होती सगळे कॅमेऱ्यात दिसले पाहिजे. प्रसिद्धीसाठी माणसं जरा थोडीशी हालचाल केली पाहिजे ना. विठाला विठाला संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण होते त्यांचे ओंकार महाराज फाळके. आणखी ज्यांचा सुंदर असा मृदंग महाराष्ट्रभर ख्यातनाम आहे ते आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज, शंकर महाराज. थोडस जमली सांभाळून घ्या बाबा. आमचे सुनील महाराज असतील, त्यांचे सगळे सवंगडी असतील. आणि विशेष ज्यांचा उल्लेख करावा असं वाटतो त्यांचे बापू शिवा बापू, ते राजापूरला राहिला असतात आणि आमच्या साडूंच्या शेजारी येत राहिला. त्यांना कुणीकडून खबर लागली आमच्या साडूंच्या माध्यमातून. आज सकाळपासून आपण 4 फोन झाले. महाराज लवकर या, सावकाश या, निवांत या, घाई करू नका आणि निवांत जा 12-12:30-1 वाजेपर्यंत. जागराची सेवा आहे ना महाराज, आज फक्त जागरच करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. सुंदर नियोजन आहे, सुंदर मंडप आहे, सुंदर आणखी साऊंड सिस्टीमही आहे, सुंदर मृदंगचारी आहेत, सुंदर असे गायनाचार्य आहेत. माझा जीवस्य कंठ ज्याच्यात माझा प्राण आहे हे माझं तरुण मंडळ या ठिकाणी टाळाला उभे आहे. महिला वर्ग या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे सर्वांची उपस्थिती आहे. मग मी पण सुंदरच आहे ना महाराज, म्हणा की हो नाही का. आणि म्हणून मुख्य वेळामध्ये आपल्याला चिंतन या ठिकाणी मांडायचे. सुनील महाराजांनी आलेले सांगितलं महाराज निवांत होऊ द्या, अगदी 11, 11:30, 12 वाजेपर्यंत चालू तरी चिंता करायचं काही कारण नाही. सगळी लोक चांगली आहेत तिथली, कोणी काय म्हणणार नाही. आणि म्हणून नियोजित वेळेमध्ये चिंतन आपल्याला मांडायचे. मागणीपर प्रकरणातला आहे. आज आपण एका तिकटात 3 खेळ करायचे. किती? 3. एका तिकटात 3 खेळ करायचे. आज आहे तो त्रिवेणी संगम आहे महाराज, लक्षात घ्या. 3ही विषयाला स्पर्श करून पुढे चालणार आहे. पहिला दिवस आहे तो आजची तिथी जी आहे ती मोक्षदा एकादशी. आता ज्यांनी केली असेल फार भाग्यवान आहात महाराज, फार भाग्यवान आहात. आजचा आहे तो पहिला मुहूर्त मोक्षदा एकादशीचा. दुसरा जो मुहूर्त आहे गीता जयंतीचा. आणि तिसरा आपल्या सप्ताहाची सांगता आज होते. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक म्हणून मागणीच्या कीर्तनानं जागराची सेवा. मग 3ही विषयाला मी स्पर्श करून चालणार आहे. एकादशीचा दिवस आहे, गीता जयंतीचा दिवस आहे, मागणीचाही दिवस आहे. 3ही विषयाला स्पर्श करून मी पुढे चालणार आहे. जेवढा चिंतन मांडता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. विठाला विठाला. एक तर माणसानं जीवनामध्ये आल्यानंतर काही मागूच नाही, कोणालाच काय मागायचं नाही. माणसानं जीवनात या संसारामध्ये जन्माला आल्यानंतर कुणालाच मागायचं नाही, हा दंडक आहे. पण संसारी जीवन असे का मागितल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही. हो, पण आमचं जे मागणे ती निरर्थक मागणे, आमचं जे मागणं आहे ते
निरर्थक मागणे. मागायचं कुणी ज्याच्याकडे ती वस्तू नाही त्यानं ती मागायची. बरोबर. मागायचे कुणाला ज्याच्याकडे ती आहे किंवा तो देण्यासाठी समर्थ आहे, तो आपल्याला ती वस्तू देऊ शकतो, अशाकडेच मागायचं. अन्यथा गबाळाकडे मागायचं नाही. एखाद्याला आपण 100 रुपये मागायला गेलो, त्याच्या खिशात 10 रुपये नाही, तो आपल्याला 100 रुपये देऊ शकतो नाही. मग ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे ते असलं पाहिजे. आणि जे मागायचंय ना म्हणून महाराज, जीवनाचा सार्थक त्या ठिकाणी झालं पाहिजे. आमचा इथपर्यंत आटापिटा मोक्षाला प्राप्त झाला पाहिजे असं काहीतरी मागायचे. आम्ही मागणारे आहोत. मागायचंय कुणाला? एकतर संतांची भूमिका आहे, संत मागतच नाही. हा विचारा तो कोण आहे. काही मागणे काही मागणी हे आम्हानुचित. मग लोक विचारतात तिथं तर संतांचा मागणी प्रकरणातला अभंग महाराज घेतला. तुम्ही म्हणताय संत मागत नाही. संत नाहीत मागत. संत मागत नाही. मागणारी फक्त तुम्ही आम्ही आहोत. आणि आम्ही काय मागतो? या संसारातलं नश्वर असणार आम्ही मागून जातो महाराज. जे पाहिजे ते आम्ही कधी मागत नाही आणि नको ते मागितल्याशिवाय राहत नाही. राजा प्रसन्न झाल्यानंतर राजाला शोभल अशी आम्ही मागणी करावी. गंमत अशी इथं सुनील महाराज, मागणारा श्रेष्ठ असावा का देणारा श्रेष्ठ असावा? बरोबर बरोबर. या मुद्द्यावर ठाम आहे तुम्ही. मागणारा थांबा तुम्ही ऑब्जेक्शन नका घेऊ, मी हँडल करतो त्यांना. ते आता माझ्या पट्टीतलं द्यावं आहे, त्याच्यामुळं अडचणच नाही मला काही. मागणारा देणारा श्रेष्ठ असावा. बरोबर. एकदा गंमत अशी झाली महाराज, एका माणसाला देव प्रसन्न झाला. हल्ली देव सुद्धा लवकर प्रसन्न होतात बरं का, कलियुग आहे. हा देवाला तरी कुठे टाइम, आपल्यालाच टाइम नाही. कधी कोरोना येईल आणि कधी आपलं कळत नाही. कोण दिवस येईल कैसा. त्याच्यामुळे देव पण म्हणतो आता ह्याची लय परीक्षा पाहायला नको. हो. एका माणसाला देव प्रसन्न झाला. त्याने विचारले माग काय मागायचंय. त्यानं जर जम्बलिंग झालं. म्हटलं देवा थांबा जरा. का गडबडू देऊ नका, मला मागायचं तर असं मागणार. म्हटलं काहीतरी फायदा झाला पाहिजे. तुम्ही आज काय मला मागायला सांगू नका. देवा उद्या गाडी घ्या माझी, मी तुम्हाला उद्या सांगेल काय पाहिजे. बरोबर. देणारा श्रेष्ठ असावा. बरोबर ना. तो घरी गेला. वडील दारातच बसले होते. वडिलांना सांगितलं बाबा आज मला देव प्रसन्न झालाय, काय मागावं देवाकडे. वडिलांनी सांगितलं बघ 75-80 हजारावर गाडी गेली आहे. हो 10 किलो सोनच मागून घे ना. किती आहे? 75. मला नाही माहिती. आपल्याकडे काय नाही, आपल्याकडे एवढंच आहे. माझ्याकडे नका बोलू. सोनं मागून घे. त्याला जर थोडस कन्फ्युजन वाटलं म्हणून बरं म्हणलं ठीक आहे बघू. घरात गेला. आई बाहेरच भाजी निवडत होती. आईला विचारलं आई मला देव प्रसन्न झालाय. देवाने सांगितलं काय मागायचे ते मागून घे. काय मागावं असं वाटतंय तुला? आई म्हणली बाळा कोरोनात काय गंमत झाली माहित नाही, पण कोरोनापासून माझी नजर जरा कमजोर झाली. मला दिसायचं बिलकुलच बंद झालंय. यात चापत काम चाललंय. द्यायचंच असेल तुझ्या देवाला, तुला जर मागावंच काय वाटलं तुझ्या देवाला मला फक्त नजर मागून घे. 2 मागण्या झाल्या. बापाला पाहिजे सोनं, आईला पाहिजे नजर.
घरात गेला, स्वयंपाक घरात गेला, त्याची अर्धांगिनी स्वयंपाकाची गडबड करते. तिला विचारलं, बाई का मी काय म्हणतो, हा काय म्हणताय? काय नाही, देव प्रसन्न झालाय, काय मागावं देवाला? कारभारी एवढंही अक्कल नाही. 7-8 वर्ष झाली लग्नाला, देव ऋषी डॉक्टर फॅक्टर सगळे पालती घातली, पण आपल्या पोटी संतती नाही. एखादी संतती चांगली आपल्या देवाला मागून घ्या. 3 मागण्या झाली, हे कन्फ्युजन झालं. पण देणारा श्रेष्ठ असावा असं तुमचं म्हणणं आहे सुनील महाराज, बरोबर ना? या मुद्द्यावर आताही थांबाय तुम्ही का बदलायचंय तुम्हाला? नाही ना? हा छान. तो माणूस दुसऱ्याशी देवाकडे गेला. येता येता त्याचं चिंतन डोक्यात होतं, बापानं मागितलंय सोनं, आईनं मागितली दृष्टी, आणि बायकोनी मागितली संतती. गेला देवापुढे भरायला, जय हरी. ते म्हणले, आले काय? बरं माग पटकीने, दुसऱ्या गावात जायचंय मला. तिकडेही नामचिंतन चालू आहे. देवा किती मागण्या पूर्ण करणार तू? देवानं सांगितलं तुला काय पाहिजे ते माग, पण मागणी मात्र एकच पूर्ण करणार तुझी. पहा गंमत, काय मागायचे ते माग. बरं म्हटलं, देवा एक काम करशील? म्हटलं काय? माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना तिला पाहायचंय. मागणी किती आहे सुनील महाराज? एक. मागणी एक. तिघांची अपेक्षा पूर्ण केल्या का नाही? आईला दृष्टी मिळेल, उघड्या डोळ्यानं तिला पाहायचंय, पण ती काय पाहायचंय? सोन्याच्या पलंगामध्ये, सोन्याच्या पाळण्यामध्ये तिला तिचा नातू खेळताना पाहायचंय. आता इथं सुनील महाराज मला सांगा, मागणारा श्रेष्ठ आहे का देणारा श्रेष्ठ आहे? मागायचं त्याच्याकडेच ना, जो देणार असेल त्याच्याकडेच. आता तुमचं म्हणणं काय? आता मागणारा श्रेष्ठ असावा का देणारा श्रेष्ठ असावा? नाही नाही, असं मला गुंडवू नका बरं का. चला, मागणारा श्रेष्ठ असावा. कसा असावा सांगून जाईल. महाभारताचं युद्ध चालू आहे कुरुक्षेत्रावरती. हातगाईवर युद्ध आलं आणि युद्धाची कौरवांच्या बाजूची सूत्र कर्णाकडे आली आणि देव लोकांमध्ये मिटिंग झाली. यदा कदाचित कर्णाची जर कवच कुंडल आणली तर कर्ण पराभूत होऊ शकतो, अन्यथा कर्ण पराभूत होत नाही. आणि कर्ण जोपर्यंत हारत नाही, अर्जुन विजयी होत नाही. हे त्रिवार सत्य आहे. गंमताची. मग कोण जायचं? देवांचा राजा इंद्रदेव स्वतः त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या वेशामध्ये यायचं नियोजन करतोय. जशी सूर्यदेवाला गोष्ट समजली, इंद्र उद्या कवच कुंडल आणायला कर्णाकडे जाणार आहे. रात्री स्वप्नात सूर्यदेवाने येऊन कर्णाला सांगितलं, हे बाळा लक्षात ठेव, उद्या इंद्र तुझी कवच कुंडला मागायला येणार आहे. काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये कवच कुंडला तू इंद्राला देऊ नको. स्वप्नात येऊन खून सगळे सांगितले सूर्यदेवानं. दुसऱ्या दिवशी युद्ध चालू व्हायचं, तेवढ्यात हा ब्राह्मण विषयातला इंद्र कर्णाच्या समोर येऊन म्हणतो, काय देता का माझ्यासाठी? कर्ण म्हणतो, माग काय मागायची? पैसा माग, सोनं माग, जमीन माग, राज्य माग, काय तुला पाहिजे ते माग. तो ब्राह्मण विषयातला इंद्र त्याला म्हणतो, कर्णा याच्यातलं मला काहीच नको, पण जर तुझी द्यायची इच्छा असेल तर काय दे? तुझे कवच कुंडल दे. क्षणाचाही विचार कर्णाने केला नाही आणि आपल्या हातानं आपली कवच कुंडल, जेणेकरून संपूर्ण ताकद त्याच्यामध्ये होती, कर्णानं एका क्षणामध्ये कवच कुंडल. जाता जाता इंद्र त्याला काय म्हणतो माहितीये का? विजयी भव. कोणाला? कर्णाला. आता कवच कुंडल नेली, आता कर्ण जिंकू शकत नाही हेही इंद्राला माहिती होतं, पण आशीर्वाद देताना विजयी कर्णाला सांगितलं, इंद्रा तुला वाटतं का मी तुला ओळखलं नाही? अरे रात्रीच माझ्या बापानं स्वप्नात येऊन सांगितलं, उद्या इंद्र
ब्राह्मण वेशात येणार कवच कुंडला मागायला. माहिती असून देखील मी तुला कवच कुंडला दिली. माझं काय व्हायचं ते होते. यदा कदाचित उद्या हा देहधावतीत पडला तरी चालेल, पण जगाच्या इतिहासामध्ये एक नोंद राहील. देवांचा राजा इंद्र कर्णाच्या दरबारामध्ये भिकारी होऊन आला, इतिहास नोंद घेईल. आता मला सांगा, इथं मागणारा श्रेष्ठ आहे का देणारा श्रेष्ठ आहे? क्या बात आहे. आमच्याही जीवनात हा योगायोग यावा कदाचित. आमच्याही जीवनामध्ये हे घडावं आम्हाला वाटतंय. मग आम्हाला भरपूर वाटतंय आमचं हित व्हावं, आमचं कल्याण व्हावं. प्रत्येकाला वाटते. कुणाला वाटते मला दुःख व्हावं? एवढी जठाजठी कशासाठी झाली महाराज? दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत रात्रीचं सुद्धा धडपडतोय माणूस कशासाठी? फक्त एकमेव सुख पाहिजे. मिळालं का? नाही. नाही का तुमच्या जवळ आहे ना? कोण म्हणलं तुमच्या जवळ सुख नाही? तर आमची गंमत काय झाली माहितीये का? एक मन आहे, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. कसे सांगू? एक उदाहरण सांगून मी पुढे चलतो. आळंदीवरून एक वारकरी आमचा जुनाट महिन्याची वारी करणारा, पायीवारी करणारा, शुद्ध एकादशीला पंढरपूर, वट एकादशीला आळंदी, नित्याचा नियम. आणि वारकरी घाट चढलं वर, दिव्यात वर चढलं. दिवे घाट माहिती आहे ना? माहिती आहे ना? एवढं कुठं लांब आहे आपल्याला, नाही का? आमचे कोण मग अशी म्हणून तुमच्या गावात मुलगी दिली. आता मलाच नाही तपास, पण जर दिली असती इथं तर ती आली असती. हा माझा स्वानुभव. मी आपण मग अशी उदाहरण सांगितलं. यदा कदाचित आमच्या थोडस स्मरणात नसेल तरी पण ती मुली आमच्या कानाडोळा करत नाहीत. हा मग स्वानुभव आहे. त्या अजूनपर्यंत इथं येत नाही, याचा अर्थ ती इथं नाही. काय सांगत होतो? शंकर महाराज कीर्तन कोण म्हणलं? कीर्तन कीर्तनच सांगतो नाही रे. म्हणतो नाही कीर्तन नव्हतं. याच्यासाठी माझी प्रेमाची माणसं लागतात. विनोदाचा भाग सोडून द्या. काय सांगत होतो मी? तुझा आहे तुझं पाशी. वारकरी आळंदीवरून पंढरपूरकडे निघाले. घाट चढून मोकळ्या पटांगणामध्ये चाललाय. दुपारचं वेळ आहे, कुणीच आसपास नाही. पण एका भामट्यानं बघितलं, खांद्याला पडशे, डोक्यावर बटुळे, वारकरी निघालाय. त्यानं विचार केला, अजिबात काय नसलं तरी कालचं पाकिट तरी वारकऱ्याकडं. हा, पण त्यानं असा विचार केला, जर सरळ सरळ वारकऱ्याला भिडलो, वारकरी ते देणार नाही. कारण वारकरी भोळा जरी असेल, भाबडा अजिबात. हा, मग काय करावं लागेल? त्याला तुकोबऱ्यांचं प्रमाण आठवलं. तू काय म्हणे अंगी व्हावे ते आत्मा. तरीच महिमान म्हणला, मी जर त्याच्यासारखा झालो तर माझं काम भागत. त्याचं तिरका आलं, थोडं सरळ नाही आलं, तिरका आलं आणि लांबून म्हणलं, जे हरी. म्हणले जे हरी काय भानगड? कुणीकडे निघाले वारकरी बाबा? आता वारकरी बाबा कुणीकडे निघालो? वारकरी बाबा म्हणजे आळंदीहून आलो, पंढरपूरकडे निघालो. हो का? मला पण यावं वाटते, मला पण यावं वाटते पंढरपूरला. पण कुणाबरोबर जाऊन? कोण माझी व्यवस्था पाहिल? कोण माझं सुख दुःख जाणेल? कोण माझी काळजी घेईल? जाते ना दिंडी आपल्या जोगवडे गावामधून. झालं त्या दिंडीमध्ये कोण चालवतंय? वा, घेतील ना काळजी ती. जाय एकदा, जाय एकदा, पहा एकदा आनंद काय असतो सोहळ्यामध्ये. पहा एकदा वारीमध्ये काय आनंद असतो. वारकरी बाबा म्हणतात, एवढी इच्छा आहे तुझी यायची? म्हणले हो. यायचंय तुला? हो. येऊ का? वारकरी बाबा म्हणतात, अरे तेव्हापासून आम्ही ओरडतोय, चला चला, कुणी कुणी चला. अरे सगळ्यांनीच चला. यारे यारे लहान तोरे याची भरती नारी
लगे चिंता चल तेवढं आलं 2 मिनिटात गेलं तिकडं पुढं घराकडं एक कॅरी बॅग घेऊन आलं काय ती कॅरी बॅग मध्ये अंडरवेअर आणि टावेल त्याला काय माहिती वारकरी पंढरपूरला कशी जाते आमची वारकरी वाढून कशी जातात जाऊन बघा मी सांगत नाही निघालं पहिल्या दिवशी ठरल्या ठिकाणी मुक्कामाला पोचले मजल करत भगवंताचं नामस्मरण करत ठरलेल्या ठिकाणी मुक्कामाला पोचले स्नान संध्या झाली हरिपाठ झाला जेवणाची वेळ झाली जेवण झालं बिचाने दोघांनी शेजारी हटले पण त्यानं विचार केला आपण काय झोपायला आलो झोपायला आलोय आपण मग झोपवायला आलोय कुणाला वारकरी मग म्हणलं वारकरी झोपच तर आपण जरा शेतापावली करून घेऊ मग ते बाहेर निघालं असं निघालं ब्राह्मण घराकडे तिथंही सप्ताह चालू आहे ना तिकडून एवढे म्हणतात किती लोक आहेत बघून पण जात जात असं तिरक्या नजरेने बघितलं वारकरी बाबाचे पैसे म्हणत आज आपलं काम होणार 100% आपलं काम झालं की उद्या निघून जायचं आपल्याला काय करायचं तिकडे पंढरपूरकडे जा नाही तर मध्ये का उठणार बरी आहे का तारा माघारी आलो तोवर बघितलं गार झोपलेले वारकरी बाबा आता वारकरीला काय दिवसभराचं नामस्मरण भगवंताचे चिंतन पडता पुरे ब्रह्मानंदी लागेली टाळी वारकरी बाबा झोपले इतके गाढ झोपले त्यानं वारकरी बाबा हिंदळलं मुशाला बघ पायच्याला बघ इकडं बघ चापलं सगळीकडं पैसे काय मिळाले कटाळलं बिछाना एकीकडे राहिला ते दुसरीकडेच झोपले कटाळल्याला ते दिवसभर चालत राहते हेंदाळून पैसे सापडले नाही कटाळलं वाईटाळलं तिथंच झोपलं ती हात राहिला नाही पांग राहिला नाही त्याला जाग ज्यावेळेस आली कशाने जाग आली पाठी 4 वाजता जाग आली त्यावेळेस आमच्या वारकरी बाबाचा आणि नित्याचा काकडा झाला उठा पांडुरंग काय तुमचं नाव कुमार महाराज ना कुमाराचं करा पिऊ नका कुणाला घेतलं काय करते फक्त स्वरता ना तुम्ही 8 ते 8 8 2 8 3 8 8 आतापासून सवय लावून घ्या एकदा शरीराला वळण पडलं पुन्हा बदलणार नाही माझ्या पदार्थ नाही सांगत महाराज तुकोबरांचं प्रमाण आहे पडिले वळण इंद्रिय सकळ भाव तो निराळा नाही तुझा आपल्याला बघितलं उभं राहिलं स्प्रिंग घालतात का नाही वय वर्ष 52 अजून उड्या मारा ऐकणार नाही मी तुम्हाला चॅलेंज आहे आपल्याला मला एक लागतं मला कीर्तनापेक्षा टाळ आणि उड्या मारणं अरे भक्तीचं सगळ्यात सोपं आहे साधन आहे सोप्यावर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडाव वाळून आयसा या कीर्तनी ब्रह्मरस कारण तगडं राहायचं घाबरायचं नाही नसलं पाठ पण नसलं काय त्याला पुढच्या वर्षी पाठ करून येऊ आपण दोघं पण चला पुढे जागे झालं गोळ फरकड आवरलं का हो जाते अंघोळ करून ये पण एवढ्या गाठ्या
आता काय करायचं हे तू साध्य करायचंय गेलं ते आंघोळीला गडबड गडबड तरी करताय का ती आता डोक्यात गणगण वेगळीच होती आलोय कसा करतोय काय आपण उरकून आलं जाऊ दे मग पहिला डाव देवाला देवाला काही चालतंय महाराज पहिला डाव देवाला कुचक्या सुपारी देवाला कुचका नारळ देवाला फटक्या नव्हता गुवाला संध्याकाळी गो पुन्हा दुसऱ्या दिवशीचा प्रवास झाला पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार वैतागला कटाळलं 3 दिवस गेले आता मात्र चौथ्या दिवशी तिच्या मुंग्यात गेल्या डोक्यात आणि आंघोळ करून आल्याबरोबर वारकरी बाबांच्या पायावर नतमस्तक झाला श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग एक करे वारकरी बाबा मध्ये येड्या पाया पडायचं राहू दे चल आजचा टप्पा मोठा आहे रानवर लागला पाहिजे पाय सोडत नसतो म्हटलं का काय सांगतो मी माहिती तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाची मुद्द्यावर राह काय प्रश्न आहे विचार तुझा पटकन चल बरं उरक काय नाही मात करा नाही ओळखलं तुम्ही मला पण मी कोण आहे मी एक भांडा आहे मी एक ठक आहे आणि तुमच्याकडे असणाऱ्या 2 रुपयाच्या अपेक्षेनं मी इथपर्यंत तुमच्या बरोबर प्रवास केला 3 दिवस झालं तुमच्या संगती प्रवास करतोय ज्यावेळेस संध्याकाळचा बिछाना टाकला जातो मी शतपावलीच्या निमित्ताने बाहेर जातो जाताना तिरक्या नजरेने बघतो पैसे तुम्ही मोजताय आल्यावर बघ सकाळी उरकल्यावर बघतो पैसे तुम्ही मोजताय 3 दिवस झालं मी शोधतोय मला सापडत नाही बाबा फक्त एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या आणि रामकृष्ण हरी तुम्ही तुमच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने वारकरी बाबा म्हणतात येड्या तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही अरे पहिल्याच दिवशी ओळखलं होतं पण चोखोबऱ्यांची सूचना तंतोतंत पाळायची म्हणून चल बाबा कसाही ये तिथपर्यंत खटनट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिटी भावात सुख काहीतरी परिवर्तन होईल म्हणून मी तुला संगती घेतला चल पुढच्या प्रश्नाचं उत्तर ऐक माझ्याकडे असणारे पैसे तू जाताना बघितले होते ना फिरायला जाताना हो सकाळी आंघोळ केल्यावर वागताना बघितलं ना हो मग रातभर शोधले हो नाही मिळाले हो ऐक राजा ते पैसे तू शोधत होता कुठं काही सोडलं नाही म्हणलं बाबा गुंगडं तुमचं सोडलं नाही तुम्हाला हेंडाळायचं सोडलं नाही उशाला बघितलं पायथ्याला बघितलं त्या पडशीत बघितलं पताकाच्या त्या गुंडाळीनं बघितलं पैसे सापडले नाही वारकरी बाबा म्हणतात येड्या फसला तू तिथंच का ज्यावेळेस तू शतपावलीच्या निमित्तानं बाहेर जायचा ना मी पैसे मोजायचो आणि तुझ्या उशाखाली ढकलून द्यायचो मी निवांत झोपायचो तू शोधायचा माझ्या बिछाण्याखाली पैसे होते कुठं तुझ्या तू उशाखाली होते तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अरे सुख आमच्या जवळ आहे पण आम्हाला सुखाचा पत्ता सापडना म्हणून आम्ही शरणागती पत्करली कुणाची एक संतांची दुसरी भगवंताची मग देवाला मागताना मी काय मागावं हे देवा माझ्या जीवनात कशाची कमतरता आहे कशाचीच नाही सगळं तू दिलंय काय दिलं नाही उग आम्ही बोंबलतोय देवाला काय नाही दिलं देवाला काय सोडलं तुला द्यायचं दिलं इंद्रिय हात पाय कान Chitravan
व्यसन कशामुळे फक्त विसंगती झाल्यामुळं त्याचा हा परिणाम होतो. मला त्याचे दोष लागतात म्हणून नंतर अलग लक्षात. काय सांगत होतो मी? आहे सगळं आमच्या जवळ, पण आम्ही त्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही. उलट देवाकडे घरानं मागितलं, काय नाही तरी देवा दिलं तू. अरे काय नाही दिलं देवा? निलेंद्रिय हात पाय घान डोळे मुख बोलाया वचन जन तू जोडसे नारायण. जन भगवंताची प्राप्ती होती ना. काकड्यात एक सुंदर अभंग आहे पहा. काकड्यात एक सुंदर अभंग आहे. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. अख्खा अभंग पहा. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम याची मज प्रेम देवा. डोळे भरून या पायी तुझे मुख याची मज सुख देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती हे मज विश्रांती देवा. वाहे रंगी टाळी नाचे न उदास येई दे हातात पाय सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नको ठाव चिंतुयासी. हे जे दिलंय ना देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. होईल आगावा तुका म्हणे आनंद. हा ज्यावेळेस देह समर्पित करतो ना, अरे यातले काय किमतीची वस्तू आहे ज्याची गेली त्याला विचारा. याच्यातली एक एक पार्ट काय किमतीच आहे, फक्त ज्याचा गेलाय ना त्याची गाडी घ्या म्हणजे किंमत कळेल. चला मग आम्हाला मागायचंय तर संसारी मागायचं नाही. आम्ही मागतोय काय? बस वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य. मुलं लेकरं वाढावे, घरदार धनधान्याने भरावं, गुरढोर व्यवस्थित राहावं हे मागतो आम्ही. इतर संत मागत नाही. लोक म्हटले संत मागत नाही. नामदेवराय मागतात कसे देवाकडे? देवाकडे नामदेवरायांनी मागितलं, पण का मागितलं याचं कारण सांगतो. एक तेवढाच सक्षम आहे का जो आपल्याला देऊ शकतो. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तोच एक देऊ शकतो. अन्यथा कुणीही कुणाला काहीही देऊ शकत नाही. हे जग सगळं स्वार्थाचं आहे महाराज. हे जग कशाच आहे बघितलं असेल तुम्ही, मला माहित नाही, पण मी स्वतः अनुभवलंय. सुनील महाराज 10 फुटांनी ताट येत होतं माझं. कधी कोरोनात. आणि मग आम्हाला प्रमाण आठवायला लागली. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी आणि जातीला एकला प्राण माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा कोणच नाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले. धागे दोरे बाजार आधी वरून सांगितलं तो नाही कळालं. हो अरे ज्याला धरायचं ना तो सक्षम आहे. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदारा तोच एक आपलं रक्षण करू शकतो. तोच एक आम्हाला सांभाळू शकतो. अरे किती जणांनी विश्वास ठेवला. आम्ही पुराण ऐकतोय, कीर्तन ऐकतोय. 114 वर्ष आम्ही कीर्तन ऐकतोय. दरवर्षी किती कीर्तन आहेत महाराज? बरोबर ना? 114 वर्षाची किती झाली कीर्तन? वर्ष 14 सोडून द्या, समजा 100ची जरा 600 महाराज लोक आपण उलटून घाला. किती ऐकलं ना आम्ही? किती भक्ती करावी, किती उदाहरणं ऐकली तुम्ही? कितीतरी ऐकली. एकच उदाहरण जाता जाता सांगून जाईल मी. एकच. किती भक्ती असावी, किती परमार्थ असावं महाराज. चिखल संपला. बायकोनं सांगितलं त्यांनी चिखल घालवा, गाडगी तयार करायची. गाडगी संपलेत, मडकी संपलेत. उद्या बाजारला न्यायला काय नाही. आणि बाजारात जर काहीच नेलं नाही खाणार काय? नवऱ्यानं माती इकडनं तिकडनं आणली, गारा केला, गाऱ्यात पाणी ओतलं आणि चिखल तुडवायचं काम चालू झालं. पण दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे हरी भजनी हे धवळीले जग. अशी ज्याची भूमिका आहे. एक क्षणभर सुद्धा हा भगवंताच्या नामस्मरणाशिवाय घालवला नाही तो चिखल तोडायला बसन. हो चिखल तोडवायचं काम चालू झालं आणि भजन चालू झालं. घरातला लेकरू होत, रांगेत आलं.
काल रंगत अरे माझा बाप तिथं नसतोय ना मी त्याच्या पायाला जाऊन कडकडून मिठी मारावी त्या लेकराची भूमिका लेकरू रांगत रांगत आलं आणि बापाच्या पायाला कवळ मारायला गेलं पण हाय रे दुर्दैव ते पोराची कवळ बापाच्या मिठीत पायाला बसली नाही पण ते पोरगा आलं बापाच्या पायाखाली बाप भयचा दंग झाला आसवाईचा कोठे आठवचे नाही आणि देहीच विधेयी बघू दशा ज्याची अशी अवस्था झाली त्याला काय माहिती पायाखाली काय आली कथा कथा पोरग तुडवलं रक्तबंबाळ पोरग झालं रक्ताच्या थरोळ्यात पोरग पडलं गतप्राण झालं बापाला माहित नाही पण विटेवरच्या मालकाला दरदरूनच घाम फुटला अरे माझा भक्त माझं भजन करतोय पोरग पायाखाली तुडवलंय मेलेलं पोरग जर त्याला कळालं उद्यापासून मला किंमत राहणार नाही विटेवरचा मालक सुद्धा घामाघूम झाला विटेवरची मूर्ती पाषाणाची मूर्ती थरथरा कापली कापायला लागली भगवान परमात्म्यानं वरद हस्त दिल पटवला कापुराच्या वाती उजळल्या ज्योती थाईच समाप्ती झाली जशी कापूर विझून गेला ना कापराचं अस्तित्व जाणवतं का नाही भगवान परमात्म्याने वरद हस्ताने पाहिलं की पुन्हा लेकरू जिवंत करून दिलं पुरावा नवलाची गोष्ट नामदेवा कीर्तनी चमत्कार झाला विठ्ठलाने बाळा दिले कुंभाराला नवलाची गोष्ट का देणार नाही आपल्यालाही देणार पण मागायचंय कुणाला तेच नामदेवराय सांगतायत मागायचंय कुणाला हे देवा पै मागत देवा पै मागत देवा पै मागत देवा पै मागत चरण सेवा अखंडित
मग कुणाला मागितलं नामदेवराय म्हणतात ह्याची पै देवा, ह्याची देवा पै मागत, देवालाच मागावं म्हणून मी देवाकडे मागतोय काय, चरण सेवा अखंडिता चरण सेवा चरण सेवा. देव म्हणले जमणार नाही का, अरे जे चरणाची सेवा तू आधी माझ्याकडे मागतोय ते आधीच बुकिंग झाले, ते आधीच बुकिंग झाले. कोणाकडं, पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय 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 लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती तिची यावे काकुलला तिने तिची यावे का तुला काकुल तिला या पुणे महाराज कुणाला लक्ष्मीला काय देवाला पाठवा यंदा वारीला. अजूनही पाय लक्ष्मीच्याच हातात आहे देवाचे. लक्ष्मीने जर सांगितलं तर देव वारीला, लक्ष्मीने जर सांगितलं तरच देव कीर्तनाला. लक्ष्मी जर म्हणली जायचं नाही राहिला ना गडी, 2 महिने तयारीचा गडी राहिला. देवानं सांगितलं चरण मिळणार नाही. नामदेवराय म्हणतात तुला द्यावंच लागेल देवा. आधी एक जणाला दिले, कुणाला, हनुमानजीला दिली ना, हनुमंतरायांना सेवा दिली ना. अरे हनुमंतरायांनी सेवा करता करता काय मागून घेतलं. गंमत एकदा अशी झाली, काय झालं थांबवायचे का, वा वा तर मग कटाळा नसलं तू सांगा, आपलं चहा बी मागवायचंय कुणाला. हे आपलं फक्त वातावरण आहे, खेळीमेळी तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. एकदा गंमत अशी झाली, भगवान श्रीकृष्णांची पूजा करायची होती. अर्जुनाला नेमकी फुलं सापडले नाही. अर्जुनजी गेले फुलं आणायला. ज्या बागेत अर्जुनजी गेले फुलं आणायला, गेल्याबरोबर फुलं तोडायला सुरुवात केली कुणी अर्जुनाने. पण अर्जुनाला माहित नाही की तिथं राखणदार आमच्या हनुमंतराय. हनुमंतरायांनी बघितलं फुलं तोडलंय, अरे कोण आहे आवाज दिला मोठ्यानं, टरकला. पण दुर्लक्ष करून पुन्हा फुलं तोडायला लागला अर्जुन. हनुमंतराय आले म्हणले कळतं का तुला, आवाज दिला तरी सांगता येत नाही का, कोण अर्जुन. अर्जुन म्हणले मी अर्जुन, फुलं तोडतोय. म्हणलं हो कशाला, देवाच्या पूजेला. मग इतराची काय भानगड आहे का नाही. हो
कुणाच्याही घरात घुसला हांडा उचल पातेलं उचल परत उचल जमन का उठून देणार नाही कुणी कामाला लागते तर मागून घे ना अजून म्हणत त्यात काय मागायचंय अरे ज्याच्या आधिपत्य खाली हे निर्माण झाले ज्याने हे विश्व निर्मिले त्याच्यात पूजेसाठी मागून काही नाही हनुमंतराय म्हटले जमणार नाही कोण आहे तुझा देव अर्जुनजी म्हणतात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णजी माझे देव आहेत आणि त्यांच्या पूजेला फुलं चालवली अर्जुन हनुमंतराय म्हणतात बरोबर आहे ज्याचा देव चोरटा त्याचा भक्त तरी कसा रिकामा असेल हो तो पण तसलाच कांतशी वा वा मला वाटलं आमच्याकडेच म्हणे रागानं लाल बंधूला अर्जुन मला बोल माझ्या देवाला काय बोलतो राग यावा माणसाला कधी एक देवाला बोलल्यावर एक माझ्या संतांना बोलल्यावर आणि एक माझ्या गुरुला बोलल्यावर माणसाला राग आलाच पाहिजे एवढा काय बोलतो आणि तुला पण देव असेल ना एखादा त्या देवाला बोलल्यावर चालेल काय कोण आहे तुझा देव हनुमंतराय म्हणतात अयोध्यापती श्रीराम माझे देव आहेत काय तुझ्या देवाची ख्याती माझ्या देवाला नाव ठेवतो अरे बायको पळून नेली हा झाडांना मिठ्या मारतोय दगडाला मिठ्या मारतोय रानात काय हिंडतोय आणि आज तेव्हा नरला एवढे उन्हातानाची दगड आणून समुद्रात टाकायला लावली त्याचा पूल तयार केला आणि मग ती वानरसेना नेली हनुमंतराय म्हणतात तुझा उद्देश काय आणि अर्जुन म्हणतात मी जर तिचा असतो ना बाणानं पूल तयार केला असता आणि त्याच्यावर सगळं सैनिक घेऊन गेलो असतो हनुमंतराय म्हणतात ते माकडे कशाचा पण नाद कर अर्जुन म्हणतात अरे माकडा असू दे नाही तर असू असू दे बाण जर पूल जर तयार केला असता ना कुणीही जाऊ दे हनुमंतराय म्हणतात लांब गुऱ्हाळ माजून मांडू नको 9:45 वाजायला आले काय सांगायचं परदेशी सांग हनुमंतराय म्हणले हे बघ आत्ता पूल बनव जाऊ दे बाकीची वानर शेताची राम जाऊ दे लक्ष्मण दादा जाऊ दे सगळीच जाऊ दे एकटा पठ्य फक्त आहे ना ते पुला उडी मारणार जर टिकला ना पूल म्हणाल ते ऐक आज म्हणते हो का हो लाभ पाहिजे हनुमंतराय म्हटले तूच सांग काय करायचं अर्जुन म्हणला मी पूल तयार करणार बाणानं त्याच्यावर जर तू उडी मारली आणि पूल जर मोडला घरी सुद्धा जाणार नाही म्हणला इथंच अग्नी कष्ट येईल पण जर पूल नाही मोडला सांगेल ती सेवा करावं लागणार हनुमंतराय म्हणले ठरलं म्हणल्याबरोबर अर्जुनानं बाण अभिमंत्रित केलं सोडलं झाला पूल तयार बाणाचा अर्जुनात आलं का म्हणले हो मार उडी आता बघा काय बोललोय आपण चांगलं ध्यानात म्हणले मार उडी हनुमंतरायांनी 11 रूप धारण केलं आणि जय श्रीराम म्हणून उडी पुलावर मारल्याबरोबर पुलाचा चक्का चोर झाला पूल खालीच बसला परत अर्जुन असा नाराज झाला मनातून इकडे तिकडे बघितलं लय लाकडं पडलेली होती अर्जुनानं गोळा केली चिता रचली बाणानं अग्नी तयार केला 2 प्रदक्षिणा मारल्या 3री प्रदक्षिणा पूर्ण करायची ना अग्नी थोडी टाकायची तोच अरे विश्वाचा चालक मालक ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा तिथं ब्राह्मणाच्या बारक्या पोराच्या रूपात हजर झाले काय झालं आत्महत्या करतो येड्या हो दे ना कर्ज किती झालं तरी ज्याच्यावर जास्त करतो तोच खरा मर्द काय भाषा हो द्या पुढच्या मला भेटू अरे तू एकटीने आत्महत्या केली माग किती लोकांची दयनीय अवस्था होती राजा तुला काय माहिती आपल्याकडे बरं आहे मला या मराठवाडा विदर्भात लहान कोळी पोरं आत्महत्या करतात दोष असेल काय मग आत्महत्या करू परमेश्वरा काय नाही म्हणले आमच्या दोघात पै ठरली होती मी बाणानं पूल तयार केला ह्यानं उडी मारली पूल मोडला अग्नी कष्ट नाही मोडला तर ह्याने माझी सेवा करायची
चतुरातु शिरोमणी. देवानं सांगितलंय व्यवहार कोण कोण होत इथं, आम्ही दोघं होतो. भगवंतांनी सांगितलं दोघातला व्यवहार पूर्ण होत नाही, तिसरा लागतो. जर तिसऱ्या शिवाय जर व्यवहार पूर्ण झाला त्याला म्हणते पळून जाऊन गेलं. मुलांना मुलींनी दोघांनी ठरवली होती पळूनच जाणार ना. मधला लय मोठा चतुर लागतो. त्याला विचारलं ना मुलगी कशी काय, तिला चपातीतलं च सुद्धा कळत नाही. आणि त्या मधल्याला विचारलं ना पोरगी स्वयंपाकात सुग्र एक नंबरचं सुग्र काय पण बनवून घ्या, येतच नाही काय. पण ती मधलं लय दणकत असत. त्याला विचारलं पोरगा कसं, लाखात एक लाखात एक आहे. बरं व्यसन 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 सुपारीचं खाण दिकाल खात, फक्त सुपारीच ठेवतोय खायची. मधलं लय दणकट असत. भगवंतांनी सांगितलं तिसरा असल्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही. माझ्यासमोर बोला ठरलं. पुन्हा अर्जुनानं बाणानं पूल तयार केला. पुन्हा हनुमंतरायाने उडी मारली, पूल तुटला नाही. आता मात्र हनुमंतराय म्हणतात देवा सांगा कधी सेवा करायची. देवानं सांगितलं सेवा तुला योग्य वेळी सांगितली जाईल. हनुमंतराय म्हणतात देवा सेवा करायला येणार, पण प्रवचन कीर्तन हरिपाठ झाला पाहिजे. देवानं कपाळाला हात मारून घेतला. अरे याला मी बोलवणार आहे कुठं, आणि ज्योतिष तर म्हणतो युद्धभूमीवर सप्ताह करा. याला मी कुरुक्षेत्रावर बोलवणार आहे कौरव पांडवांच्या युद्धाला, आणि हे म्हणतो तिथं भजन करायची युद्धभूमीवर. पण आईचा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. उद्या ऐकतात नानिपकरांच्या तोंडून श्रीमुखातून सुंदर खाण्याचे चिंतन. ठीक आहे म्हणजे. आणि मग कुरुक्षेत्रावरती हनुमंतरायांनी मागितलं ना देवा नामस्मरण घडलं पाहिजे, देणार शब्द दिला. कुरुक्षेत्रावरती ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग उद्भवला, युद्ध चालू झालं. अर्जुनानं समोर बघितलं देवा यांना मारून राज्य मिळणार असेल, मला नकोच. अर्जुनानं शस्त्र खाली टाकलं आणि मग भगवंतानं दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून सांगेन युक्तीच्या 4 गोष्टी याच नियमाला अनुसरून भगवान परमात्म्यानं जी तिथं भजन केलं तया नाम गीता. स्वमुखी आपण सांगितलं श्री विष्णू श्री गीता कृष्ण अर्जुनेशी. युद्धभूमीवर दिवसभर काही कारभार व्हायचा. मारुतीराय तिथं हजर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू जो का मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. ध्वजस्तंभावर हनुमंतराय आणि खाली भजन चाललेलं. दिवसभर मारुतीराय कुठेही असले तरी संध्याकाळी मात्र न चुकता अंजनेरी पर्वतावरती अंजनी मातेच्या दर्शनासाठी जायचे. त्या दिवशी नेमका उशीर झाला. आई रागवली. विचारलं हनुमंता आता विचार उशीर झाला. आई एक अलौकिक अशी गोष्ट ऐकली ज्याच्यामुळे तुझा काय मला माझा सुद्धा विसर पडला. बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारा हनुमंतराय ज्या अर्थी स्वतःला विसरतोय त्या अर्थी ती अलौकिक असणारी गोष्ट जगाच्याच हिताची असणारी अंजनी मातेने ओळखले. हनुमंता सांग ती गोष्ट मला आता. हनुमंतरायाने डोकं घालून म्हणलं आई मला ती गोष्ट आता तुला सांगता येणार नाही, मी विसरून गेलो. आई रागावली. अजून कोण होतं तिथं म्हणलं होतं तर मध्ये मध्ये विचारायचा प्रश्न शंका आल्यावर. अर्जुन वाच अर्जुन जे होते म्हणे जा घेऊन ये. अर्जुनाला हनुमंतरायांनी घेऊन आल्याबरोबर अर्जुनानं नतमस्तक आई समोर झाले. आई मला बोलवलं म्हणे हो का. अरे अलौकिक अशी गोष्ट ऐकली म्हणे तुम्ही. म्हणजे हो ऐकली नाही मी मध्ये मध्ये प्रश्न सुद्धा विचारले. बरं म्हणजे बघ ती गोष्ट मला ऐकायची. अर्जुनही डोकं घालवायला लागला. आई आता मी ही ती गोष्ट सांगू शकत नाही का मी सुद्धा ते विसरलो ग. अशा अंजनी माता दोघांवर पडे किती नतद्रष्ट आहात तुम्ही. एवढी अलौकिक असणारी गोष्ट तुम्ही विसरली. बरं मला सांगा तिसरा कोणी होता का. तर कीर्तन करत होता म्हणे.
त्यानं 2 तास गुंबलू सांगितलं. हनुमंतरायाकडे आईने बघितल्याबरोबर हनुमंतरायांनी इशारा ओळखला. देवाच्या समोर लगेच क्षण देव पलगावर झोपलेलं. मर्दिराय गेलं नाही अजून, जाऊन आलो मागायला. का? देवानं बोलावलंय, आईनं बोलावलंय. कुणाला? तुला कुणाला म्हणजे आता येत नसतो, मी आता आराम करतोय. देवा आराम तुझ्या ना जीवनात नाही. जर तू आराम करायचं ठरवलं, कोरोना आलाच पुन्हा. देव आरामाला गेल्या पुढे जमत असतोय. देव पुढचं काय म्हणायच्या आधी हनुमंतरायांनी पलंगाखालीच हात घातला. पलंगा सकाळ देवानं वाट्याला कुठं? अंजनी मातेसमोर. आणि अंजनी मातेसमोर आल्यानंतर भगवंताने हात जोडले. आई माझी आठवण काढली? हो देवा. का? तू म्हणे युद्धभूमीवर अशी अलौकिक गोष्ट सांगितली. अरे त्या गोष्टीमुळे तुम्ही तुमचं स्वत्व पण हरवलं, तुमची स्वतःची सुद्धा अस्तित्व हरवलं. म्हणे हो देवा, ती गोष्ट मला ऐकायची. काय? अरे ज्या ते तुम्ही स्वतःलाच विसरून जाताय त्या अर्थी नक्की ही गोष्ट जगाच्या हिताची असणार, जगाच्या कल्याणाची असणार आहे. देवानं डोकं खाजवलं. आई समोर खाली मान घातली. अंजनी मातेसमोर. आई आत्ता नाही ती गोष्ट सांगणार मी तुला. आत्ता गोष्ट मी ती सांगणार नाही. देवा सांगावं लागेल. सांगणार आई, पण आत्ता नाही. मग योग्य वेळी पुन्हा मी अवताराला येईल आणि पुन्हा हे लपलेलं ज्ञान पुन्हा जगासमोर उघडं करून दाखवीन. आई आता मला माफ कर, या जन्मात ते शक्य नाही. आणि मग भगवान परमात्म्यानं पुन्हा अवतार घेतला ज्ञानोबरायांच्या स्वरूपामध्ये आणि लोपलेलं ज्ञान पुन्हा जगाला उघडं करून दाखवलं. लोपलं ज्ञान जगी इतने नाते कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती राजा. आणि ज्ञानोबरायांच्या अवतारामध्ये येऊन काय केलं? लोपलेलं ज्ञान उघड केलं. कुणासाठी? प्रगट गुह्य बोल विश्वब्रह्माचे केलं राम जनार्दनी पैठ गती डेरे आरती जन राजा. दुसऱ्याला आपलं वावर नांगरायचं झाल्याशिवाय दुसऱ्याच्या वावरात नांगर घेऊन येईल हा शब्द द्यायचाच कशाला मी म्हणतो. हो अशी गुढी लागायला लागली, ताटभर फस्त करायचं चाललं आणि तेवढ्यात हे हातू संपला. आता बोलायचंच नाही गड्या. काय माहिती पुन्हा जो गोडीला येतो का नाही, काय सांगता येते. उरकूनच जातो ना सगळं. एवढ्या 8 तासानं आमच्या शंकरप्पांनी तारीख दिली. आमच्या प्रवीण दादानी 6 महिने झालं चोगोडी न्यायचे बरं का महाराज. एकदा सप्त्याला तुम्हाला पार 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 काय सांगत होतो मी. देवाला हे मागायचे, हिची देवा मागत चरण सेवा खंडित चरणावर भगवंता तुझ्या. आणि अफाट असं प्रेम आहे, अफाट असं सुख आहे. ते प्रेम मला मिळावं, जीवनाचं हित व्हावं, सार्थक व्हावं, एवढं देवा तुझ्या जवळ मागतोय. आणखी काय वाटतंय का तुम्हाला नंदेरा? Ah
आणि महिला मंडळाला एक लय सवय. आता तर त्यांनी नवीनच गाणं काढले. जोरदार मत करा बरं का. इथं गात येत नाही, मात घेतलं सांगतोय बरं का. महिला मंडळाने एक नवीनच गाणं तयार केले. ओळखलं काय तुम्ही? नाही ना? 1500 आले का तुम्हाला? आले आले त्याला धन्यवाद. ज्याला नाही आले त्यांनी तेच सोडू नका. येते वाढवून येते मुले. काळजी करू. जमत निघत नाही. ज्याला मिळालंय ना, नाही मिळालं त्याच्या घरी पहिली. एवढ्यात मोठं वाईट वाटतं. तुला काय वाटतं? 2-4 इतू चावलं, 2-4 इंगळ्या घातल्या. पप्पाजी तुमचं नाही आलं, माझं आलं. आता ज्यातून जिथून नाही आलं ना, अशी नाराज होती आणि देवाऱ्या पुढे जाती. आई साहेबापाशी हात जोडती. लय भारी देवाला साकडं घालती. सांगना देवी माझ्या भावाला, लाडक्या भावाला, 15चे गणाला मला. सांगना देवी माझ्या भावाला, लाडक्या भावाला, 15चे गणाला मला. जी तिला सांगते त्याला अर्ज भरून द्यावा लागतो. फॉर्म भरून द्यावा लागतो. क्लिअर कट. ही सांगते देवीला फॉर्म भरला सारा नदी पडला पेंटिंग मध्ये 3000 थोरला जावला 1500 गणाले मला. असली गाणी नाही म्हणायची. भजन म्हणायचं देवाचं. कसं भजन म्हणायचं देवाचं? मोठ्या रंगात, प्रेमात, हातानं टाळी, मुखानं भजन. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा सेवा संपवणार आहे. मला माहिती आहे मी दिलगिरी व्यक्त करीन. काय झालं माहितीये का? अंतरीची धावी स्वभावी बाहेरी. आणि मग पूर्ण ते खाऊ नाही घातलं तर मग ते वाढणार नेला पण त्याचं समाधान प्राप्त होत नाही. एवढा 8 तासानं स्वयंपाक केला आणि जर खाणाऱ्याला तो पूर्ण नाही मिळाला तर एवढ्यात त्या बनवणाऱ्याला त्रास होतो. मला हे वाटलं जरा जागराचा दिवस आहे, मोकळा वेळ आहे म्हणून मी ही चिंतन रंगवत गेलो. आमच्या सुनील महाराजांनी मला आल्याला सांगितलं होतं महाराज 8:45ला चिंतन आटपती घेतली पाहिजे, पुढची कार्यक्रम बरेचसे. पण ते ओघामध्ये भांडरा राहत नाही. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो त्या ठिकाणी. झालेली चिंतन सेवा या ठिकाणी
भगवंताचे चरणी ज्ञानोबराय तुकोबरायांची चरणी समर्पित करतो. ज्यांच्यामुळं या देहाला वलय प्राप्त झालं ते आदिरामायणकार महर्षी वाल्मिकींच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग ज्याच्यामुळे आला त्यांचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शंकरप्पा धुमाळ त्यांचा संपूर्ण परिवार आज त्यांच्या वतीनं सगळेच कार्यक्रम आहेत. म्हणजे सकाळी काकड्यापासून संत भोजनाची पंगत असेल, काय फराळ असेल, अल्पहार असेल, काय असेल, प्रवचनकार त्यांचाच, कीर्तनकार त्यांचाच, जागरण त्यांचाच. आणि म्हणून मोठ्या आटासानं त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं. म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. चिंतनासाठी ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ केली त्यांची शंकर महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्यांनी सुंदर अशी गायनाची साथ केली ओंकार महाराज, कुमार महाराज असतील, आमचे सुनील महाराज असतील, आमचे शिवबापू असतील, लय तग मग त्या माणसाने केली माझ्यासाठी करत. जसं कळालं 3 दिवस झालं लागोपाठ म्हणून महाराज आभंगली होणार बरं का, लय बारी बारी चाली लावणारे एकच चरण झाले. असो त्यांच्याही चरणी ऋण व्यक्त करतो. माझे सगळे नवाडी टाळकरी मंडळी कुठली संस्था आहे? गुरुकृपा वारकरी वडाणीचे सगळे गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेतले हे उद्याचे भावी पारमार्थिक साधक ज्यांच्या हातामध्ये परमार्थाची सगळी सूत्र येणार आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेगरी बाबा अगदी नवाट असा विनेगरी पाहिजे महाराज. पहा त्यांच्याकडे नका पाहू, माझ्याकडे पहा. मी वर्णन करतो त्यांचं. घरी गेल्यावर जरा नजर काढायला सांगा. आणि विनेगरी असा असावा याचं चांगलं आहे. आमचे चोरदार हे पण दणकाटाचे वयानं कमी आहे पण तब्येतीनं माझ्यापेक्षा असं चोरदार पाहिजे. हत्तेच घाबरला पाहिजे. त्यांच्याही चरणी ऋण व्यक्त करतो. ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला त्यांचे प्रवीणदादा जगताप असतील, ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमातून तुमच्या परिसराचं चित्रीकरण केलं ते माझे भाचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ओंकार महाराज फाळके यांच्याही चरणी ऋण व्यक्त करतो. याच ठिकाणी अपेक्षा वेदा स्वरपत्र विठ्ठल जय जय